हाय फ्रेंड्स, आज आपण एस आय पी वर्सेस स्टेपअप एस आय पी याचं कम्पॅरिझन बघणार आहोत। यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जर तुम्ही तुमची एस आय पी स्टेपअप केली तर तुम्हाला जी मॅच्युरिटी अमाऊंट मिळणार आहे त्यामध्ये किती फरक पडेल आणि पर्सेंटेज वाईज देखील तुम्हाला किती जास्त पैसे मिळतील हे मी तुम्हाला दाखवणार आहे। या कॅल्क्युलेटरमध्ये सुरुवातीला आपले डिटेल्स भरायचे आहेत, जसं की नाव आणि व्हॉट्सॲप नंबर। सपोज आपण 10,000 रुपयाची एस आय पी करायचं ठरवलं आणि आपला गोल अजून 10 वर्ष लांब आहे, म्हणून आपलं गोलचं टॅन्युअर आपण 10 वर्ष पकडले आणि ह्या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला 12% रिटर्न मिळतील असं आपण ॲज्युम केलं। सुरुवातीला जर आपण नॉर्मल एस आय पी ठेवली तर आपण कॅल्क्युलेशन बघूया। तर असा टेबल जनरेट होतो। तर पहिला जो कॉलम आहे तो आहे सिनारिओ, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असतं की तुमची एस आय पी नॉर्मल एस आय पी आहे का स्टेपअप आहे। दुसरा कॉलम जो आहे तो आहे लास्ट इयर एस आय पी अमाऊंट, जिथे तुम्ही स्टेपअप एस आय पी ज्यावेळेस करता त्यावेळेस दरवर्षी तुमची एस आय पी एक ठराविक रकमेने वाढत जाते। मग आपल्याला हे माहिती असणं खूप गरजेचं असतं की शेवटच्या वर्षी माझी एस आय पी कितीची चालू असेल, तर तो जो अमाऊंट आहे ती इथे डिस्प्ले ह्या कॉलममध्ये डिस्प्ले होईल। तिसरा जो कॉलम आहे तो आहे टोटल इन्व्हेस्टमेंटचा। आपण 10,000 रुपयाची एस आय पी 10 वर्षासाठी केली, म्हणून आपली टोटल इन्व्हेस्टमेंट झाली 12 लाख। आणि चौथा जो कॉलम आहे तो आहे मॅच्युरिटी व्हॅल्यू। तर आपल्या ह्या केसमध्ये 12%नी 12 लाखाचे 22.4 लाख होत आहेत। पाचवा जो कॉलम आहे तो डिफरन्स इन मॅच्युरिटी व्हॅल्यू, म्हणजे जर तुम्ही स्टेपअप एस आय पी केली आणि नॉर्मल एस आय पी केली तर त्याच्या मॅच्युरिटी व्हॅल्यूमध्ये किती फरक पडलेला आहे तो या कॉलममध्ये डिस्प्ले होतोय। आता आपण नॉर्मल एस आय पीचं कॅल्क्युलेशन बघतोय, त्याच्यामुळे इथे डिस्प्लेला काहीच येत नाही आहे। आणि शेवटचा जो कॉलम आहे तो आहे पर्सेंटेज एनहॅन्समेंटचा। तुमची जी अमाऊंट वाढलेली आहे स्टेपअप एस आय पीमुळे ती पर्सेंटेज वाईज किती वाढली आहे हे तुम्हाला या कॉलममध्ये डिस्प्ले होतं। आता आपण काय करूया की आपण आपल्या एस आय पीला दर वर्षाला 1,000 रुपयांनी आपण आपल्या एस आय पीमध्ये वाढ करूया। तर बघा काय फरक पडेल। तर पहिल्या कॉलममध्ये इथे स्टेपअप एस आय पी डिस्क्रिप्शन आलं आहे 1,000 रुपये पर इयर। त्याच्यानुसार तुमच्या शेवटच्या वर्षी म्हणजे 10व्या वर्षी तुमची जी एस आय पी चालू असेल ती 19,000ची चालू असेल। तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट स्टेपअपमुळे 17.4 लाख होईल आणि मॅच्युरिटी व्हॅल्यू जी असेल ती असेल 30.43 लाख। म्हणजेच तुम्हाला तुमच्या स्टेपअप केल्यामुळे तुम्हाला जवळपास मॅच्युरिटी व्हॅल्यूमध्ये 8 लाख रुपये जास्त मिळतील। इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज ते आहेत 35.85%। तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओतनं बघितलं असेल की जर तुमची नॉर्मल एस आय पी असेल तर तुम्हाला मॅच्युरिटी व्हॅल्यूमध्ये खूप फरक पडेल। आणि यासाठी तुम्हाला हा सल्ला राहील की तुम्ही तुमची नॉर्मल एस आय पी असेल तर ती स्टेपअप करा, आणि जर एस आय पीच सुरू नसेल केलेली अजून तर तुम्ही एस आय पी सुरू करताना स्टेपअप एस आय पी सुरू करा। आणि हा जर तुम्हाला व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच।